नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर ती बुडू शकते का? किंवा ज्या ॲप्स थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते जर ॲप्स उद्या बंद झाले किंवा ज्यांच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली तेच जर ह्या जगामध्ये नसतील किंवा ते जर दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट झाले असतील तर आपल्या इन्व्हेस्टमेंटचं काय करायचं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर आपले पैसे बुडू शकतात का? तर याचं उत्तर आहे नाही. म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये आणि ती जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी केली ना तर जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो, पण तुमचे पैसे बुडणार नाहीत. याला कारण म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता तो फंड फक्त एका कंपनीमध्ये पैसे गुंतवत नाही तर तो 50-60 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. आणि त्यामुळे जर एखाद्या कंपनीला लॉस झाला किंवा एखादी कंपनी बंद जरी पडली तरी बाकीच्या कंपनीज तो जो लॉस आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि भरून काढतात देखील. आणि आपला फंड मॅनेजरचं कामच ते आहे ना की आपले जे पैसे आपण गुंतवले ते वेगवेगळ्या फंडच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले पाहिजेत. आणि तो गुंतवल्यानंतर त्या कंपन्यांवरती लक्षसुद्धा ठेवतो. म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी त्याला वर खाली वाटतंय तर तो त्याच्यामध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट काढून घेतो आणि दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणून तर त्याला फंड मॅनेजर म्हटलं जातं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. म्हणजेच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे गुंतवले तर तुमचे पैसे बुडणार नाही किंवा त्याची व्हॅल्यू शून्य देखील होणार नाही. याचं प्रमाण एकदम कमी आहे. असं कुठे लिहिलेलं नाही आहे की शून्य होणार नाही, पण याचं प्रमाण एकदम कमी. आणि ती पण कधी? जेव्हा पूर्ण इंटरनॅशनल मार्केटच कोलॅप्स होईल त्यावेळेस अशी शक्यता होऊ शकते. अदरवाईज असे चान्सेस खूपच कमी आहेत. यानंतरचा दुसरा प्रश्न की जर म्युच्युअल फंडमध्ये मी एखाद्या ॲप थ्रू इन्व्हेस्टमेंट करतोय, मग ते कुठलंही असू शकतो, झिरोदा असू शकतो, ग्रो असू शकतं, इंडी मनी असू शकतं, किंवा मी ज्या ॲप थ्रू करतो इन्व्हेस्टमेंट स्टार्ट ते फंड बाजार ॲप असू शकतं. तर कुठल्याही ॲपमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते पैसे बुडणार का? तर नाही. कारण म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो ना ते डायरेक्टली त्या AMCजमध्ये जातात. ॲप फक्त तुम्हाला मीडिएटरची काम करतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे किती झालेत किती नाही झालेत ह्या गोष्टी दाखवतं. म्हणजे एक थोडक्यात ब्रोकरचं काम करतो मध्ये, तुमच्या आणि त्या कंपनीच्या मध्ये ब्रोकरचं काम करतो. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली त्या फंड हाऊसेसमध्ये असते आणि ते फंड हाऊसेससुद्धा डायरेक्टली त्या स्टॉक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवतात किंवा त्या स्टॉक्समध्ये गुंतवतात. आणि त्या स्टॉक्समधनं घेतलेले जे काही शेअर्स असतात ना ते स्वतःकडे ठेवत नाहीत, तर त्याच्यासाठी एक रजिस्ट्रार असतो. त्या रजिस्ट्रारकडे ते स्टॉक ठेवले जातात. त्यामुळे उद्या जर याच्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे की उद्या एखाद्या AMCजमध्ये तुम्ही पैसे गुंतवताय, XYZ AMC पकडून चला तुम्ही, त्या AMCजमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवतायत, त्या AMCच्या फंडमध्ये पैसे गुंतवतायत आणि ती उद्या AMC जर बंद झाली तर काय? तर यावरती सोल्युशन म्हणजे तुमचे जे शेअर्स आहेत ते त्या ट्रस्टीकडे आहेत. मग तो ट्रस्टी काय करणार? म्हणजे सेबी जी काय आहे ती सेबी काय करणार? ते शेअर्स विकून टाकणार आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट होती त्या सगळ्या लोकांना पैसे देऊन टाकणार. म्हणजे AMCचा इथे फक्त रोल हा एक मीडिएटर म्हणूनच आहे जो तुमचे पैसे मॅनेज करण्याचं काम करतो. AMCज बंद होण्याचा आजपर्यंत एकही एक्झाम्पल नाही आहे. एक पाठीमागे एक्झाम्पल होतं की फ्रँकलिन इंडियाचे काही फंड्स फ्रँकलिन इंडियाने बंद करून टाकले. मग बंद केल्यानंतर जे काही ज्यांची इन्व्हेस्टमेंट होती त्यांची इन्व्हेस्टमेंट विकून त्या इन्व्हेस्टरला त्यांचे पैसे देऊन टाकले. कारण की जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये पाहिलेत ना तर काही अशी नावं आहेत की जी खूप मोठी आहेत आणि त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचं पूर्ण ओव्हरऑल बिझनेस स्ट्रक्चरसुद्धा कोलॅप्स होऊ शकतं. टाटा आहे, HDFC आहे, आदित्य बिर्ला आहे, कोटक आहे, ॲक्सिस आहे. तर ही टॉपची नावं आहेत की ज्यांचं ह्या बिझनेसबरोबर ना इतर कोर बिझनेसेससुद्धा आहेत. त्यामुळे जर इथे काही त्यांच्याकडनं चुकी झाली ना त्याचा कोर बिझनेसवरती त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. आणि काही नवीन प्लेयरसुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत की ज्यांची नावं एकदमच नवीन आहेत, ज्यांचा बिझनेसमध्ये एंट्रीसुद्धा एकदमच नवीन आहेत. अशासुद्धा AMCज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आत्ता सध्या जवळपास 47 AMCज मार्केटमध्ये काम करतात आहेत आणि त्यातले काही ज्या आहेत त्या टॉप 10मध्ये आहेत. आता यानंतरचा प्रश्न की एखादा फंड खूप जास्त रिटर्न्स देतो आणि त्याच कॅटेगरीमधला दुसरा फंड खूप कमी रिटर्न्स देतो, असं का होतं? तर बऱ्याच वेळा आहेत ना एखादा फंड खूप जास्त रिटर्न्स देतो ना त्याला कारण नसतं. तो फंड खूप जास्त चर्न करतो शेअर्सला किंवा पोर्टफोलिओला. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर
आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो, समजा मी 10,000 रुपयाची SIP माझी केलेली आहे एखाद्या फंडमध्ये आणि ते 10,000 रुपये गुंतवले. आता ते 10,000 रुपये तो फंड काय करतो, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो. त्या ज्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेत ना, ते पैसे किंवा त्या कंपन्या होल्ड करून ठेवतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष त्याच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत राहतात. पण काही फंड काय करतात, की एक अपॉर्च्युनिटी शोधत असतात, की आज ह्या शेअरची प्राइस खूप कमी झालेली आहे, तर त्याच्यामध्ये पैसे गुंतवा आणि जशी त्या शेअरची प्राइस वरती येतील लगेच विकून दुसऱ्या कंपनीमध्ये जा. याला चर्निंग असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या शेअर्समध्ये सतत बाय करायचं, सेल करायचं, बाय करायचं, सेल करायचं लार्ज क्वांटिटीजमध्ये, ज्याच्यामुळे त्या फंडला किंवा त्या फंड हाऊसेसला जास्त प्रॉफिट मिळतो आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या रिटर्न्सवरती पाहायला मिळतो. पण हे खूप जास्त रिस्कीसुद्धा आहे. याला रिझन म्हणजे तुम्ही जर एखाद्या कंपनीचा विचार करून चाललाय की ह्या कंपनीची शेअर प्राइस खूप कमी झाली आणि आता याच्यामध्ये लार्ज क्वांटिटी घेऊन ठेवायची आणि जर ती लार्ज क्वांटिटी रिव्हर्स झाली म्हणजे वर आलीच नाही, ती अजून खाली खाली जात राहिली, तर तुमचा पोर्टफोलिओ खूप मायनसमध्ये जाऊ शकतो. याचं एक्झाम्पल आता मी रिसेंट व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे जेवढं जास्त रिटर्न्स मिळतात ना, तेवढे जास्त रिस्की सुद्धा ह्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे नेहमी हा प्रयत्न असायला हवा की ज्या फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ना, त्याचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो हा कमी असायला हवा, ना की जास्त असायला हवा. जेवढा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो जास्त, तेवढा तो फंड जे शेअर्स आहेत ते चर्न करत राहतो आणि त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये तर खूप चांगला प्रॉफिट मिळतो, पण लाँग टर्ममध्ये तेवढे चांगले रिटर्न्स मिळू शकत नाही. त्यामुळे जेवढा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो कमी, तेवढा त्या कंपनीजमध्ये येणारा लाँग टर्म रिटर्न चांगला असतो. यानंतरचा प्रश्न आहे की एकाच फंडमध्ये पैसे गुंतवावेत की 5 ते 10 वेगवेगळ्या फंड्समध्ये पैसे गुंतवावेत. तर याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. जर तुमची 1000 रुपयाची SIP आहे, तर तुम्ही एकाच फंडमध्ये पैसे गुंतवायला हवेत, कारण की जेवढे तुमच्या AMCs वाढतील तेवढे तुमचा एक्सपेन्स रेशो वाढेल आणि तेवढे रिटर्न्स तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे जर 1000 रुपयाची SIP असेल तर एकाच फंड बरोबर आहे. पण जर माझी 10,000 रुपयाची SIP आहे आणि मी एकाच फंडमध्ये पैसे गुंतवले, तर मला फ्युचरमध्ये खूप मोठा लॉसही होऊ शकतो आणि खूप मोठा प्रॉफिटही होऊ शकतो. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ॲज अ डिस्ट्रीब्युटर माझं नेहमी हेच मत असतं की जर तुम्ही मोठ्या अमाऊंटची SIP करताय ना, तर ती तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड करायला हवी, ज्यामुळे डायव्हर्सिफिकेशन मिळतं. पण जर तुम्ही डायव्हर्सिफिकेशनच्या नावाखाली 10 ते 15 वेगवेगळ्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ना, त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन मिळत नाही, तर त्यामुळे आपला एक्सपेन्स रेशो वाढतो आणि इनडायरेक्टली आपले रिटर्न्स खूप कमी होऊन जातात. त्यामुळे प्रयत्न करायला हवा की जास्तीत जास्त 5 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी आणि कमीत कमी एका फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी. पण ही इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाच्या रिस्कनुसार वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना, तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे की SIP मध्ये स्टेपअप करावी की त्याऐवजी लमसम इन्व्हेस्टमेंट करावी. तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. काही लोक सॅलरी पर्सन असतात, म्हणजे त्यांना दर महिन्याला एक सॅलरी मिळते आणि दरवर्षी ती सॅलरी इन्क्रीज होते. तर त्यांना काय हवं असतं की माझे सॅलरी जशी इन्क्रीमेंट होईल, म्हणजे जर सॅलरी 10% वाढली तर मी माझी SIP अमाऊंट 5% वाढवेल. तर अशा लोकांसाठी स्टेपअप SIP हा बेस्ट ऑप्शन आहे की एक दर सेट करून ठेवायचं, दरवर्षी 5%, 10% जी काय रेंज तुम्ही सांगाल त्या रेंजनुसार ती वाढत जाणार SIP. आणि दुसरा पर्याय आहे लमसमचा. म्हणजे मी स्टेपअप करण्याऐवजी माझी जी SIP चालू आहे 5,000 रुपयाची जी कॉन्स्टंट SIP चालू आहे, ती दरवर्षी जातच राहणार. याच्यामध्ये मी काही कमी जास्त करत नाही आहे. पण जर माझ्याकडे काही पैसे जमा होतात आहेत आणि ते पैसे ठेवतोय, तर ती मी वर्षभरासाठी का ठेवू की मी त्याच्यामध्ये स्टेपअप करेल. जर माझ्याकडे पैसे जमतायत ना, तर ज्या वेळेस चांगली चान्स मिळेल किंवा चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल, त्या वेळेस लमसम इन्व्हेस्टमेंट करत जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मार्केट एकाच दिवशी 2%ने करेक्ट झालं, तर त्या दिवशी मी लमसम करेल, ज्याच्यामुळे काय होईल की मला NAV खूप कमी मिळेल, क्वांटिटी जास्त मिळेल आणि माझं प्राइस ॲव्हरेजिंग खूप जास्त होईल. त्यामुळे माझं नेहमी असं मत असतं की स्टेपअप करण्याऐवजी मध्ये मध्ये लमसम करत जा. आणि मी माझ्या सगळ्या क्लायंट्सला ह्याच गोष्टी सांगत असतो की तुम्ही स्टेपअप करण्याऐवजी आहे ना, मध्ये मध्ये लमसम करा, की ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला स्टेपअपपेक्षाही जास्त पाहायला मिळेल लाँग टर्ममध्ये. यानंतरचा प्रश्न आहे की मार्केट ऑल टाईम हायवरती असताना SIP करायची की मार्केट जेव्हा खाली पडेल किंवा कोलॅप्स होईल त्यावेळेस SIP सुरू करायची. तर याचं उत्तर आहे SIP करण्यासाठी ऑल टाईम हाय किंवा ऑल टाईम लो बघण्याची गरज नाही. ज्या दिवशी तुम्ही SIP सुरू कराल ना, तो दिवस तुमचा आहे. म्हणजे कालचा दिवस तर SIP करण्यासाठी खूप चांगला होता, पण आजचा दिवस SIP करण्यासाठी खूप उत्तम आहे. हा माइंडसेट घेऊन चालायचं, तरच तुम्ही तुमची SIP सुरू करू शकाल. अदरवाईज तुम्ही हाच विचार करत राहाल की आज मार्केट खाली गेलंय, मग थोडा दिवस थांबूयात, मग मार्केट वर आल्यानंतर आपण आपली SIP करूयात.
या गोष्टी होऊ शकत नाही, कारण की आपल्याला स्वतःला माहिती नाही की मार्केट कधी पडणार आणि कधी वर जाणार. असाच इन्सिडेन्स आत्तासुद्धा झालेला आहे की काही दिवसापूर्वी मार्केट जवळपास जेव्हा बजेट आलं त्यावेळेस 2,000-2,500 पॉईंटने खाली आलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच भारत आणि अमेरिकेबरोबरचा जो करार होता त्याच्या न्यूज आली आणि मार्केट त्याच्यानंतर हे रिबाउन्स झालं की आता मार्केट ऑल टाईम हायच्या जवळपास जाऊन पोचलेलं आहे. मग त्यावेळी जेव्हा मी लोकांना सांगत होते की सर तुम्हाला आता चान्स आहे की लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, तर बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं की सर इथून पुढे मार्केट अजून खाली जाणार आहे असं आम्हाला वाटतंय. पण तसं त्यांच्या मनासारखं काही झालं नाही. मार्केटने तिथून रिबाउन्स केला आणि ऑल टाईम हायवरती पोहोचला. म्हणजे आम्ही जर फुल टाईम याच्यामध्ये वेळ देतोय तर याचा अर्थ आम्हाला त्या गोष्टींबद्दलचं थोडंसं तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे आणि मग ह्याच नॉलेजचा फायदा आपण करून घ्यायला हवा की नाही घ्यायला हवा हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रश्न आहे. यामध्ये कुठेही रिकमेंडेशन नाही की तुम्ही या फंड्समध्ये एवढी अमाऊंट गुंतवावी, त्या फंडमध्ये तेवढी अमाऊंट गुंतवावी किंवा पैसे काढून घ्यावेत किंवा होल्ड करावेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी सांगितल्या जातात. आता याचा उपयोग तुम्ही कसा करताय हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर हेच होतं मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. ही उत्तरं जर तुम्हाला पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.